नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सकाळी लवकर उठूनच पार्थ आणि जीवा हे दोन्ही आनंद आश्रमात जातात आणि तिथून त्या नालायक दीपकचा ॲड्रेस काढून आता त्याच्या घरी ते पोहोचतात। तर दुसरीकडे वसुआत्या खूपच घाबरलेली असते आणि तिला असं वाटत असते की हे सगळं प्रकरण आपल्याच अंगाशी येईल। त्यामुळे ती दीपकला फोन करून सावध करते की पार्थ आणि जीवा तुला मारण्यासाठी येत आहे। त्यानंतर आता दीपक खूपच घाबरतो आणि तो त्याच्या घरून आता वेषांतर करून पळून जाण्याचा प्रयत्न करतो। पण मात्र वेळेतच तिथे जीवा आणि पार्थ पोहोचतात आणि दीपकला चांगलाच चोप देतात। तर दीपकला जास्त मार लागल्यामुळे आता तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो। त्यानंतर पोलीस आता देशमुखांच्या घरी येतात आणि जीवाला जाब विचारू लागतात। त्यानंतर जीवाही ओरडत सांगतो की त्याने माझ्या बायको नंदिनीवर हल्ला केला होता, म्हणूनच मी त्याला मारलं आणि नंदिनी या घराची सून आहे आणि माझी बायको आहे असं म्हणत तो आता नंदिनीला पत्नीचा दर्जा देतो। तर जीवाचंही आपल्यावर प्रेम आहे हे विचार करून आता नंदिनीला खूपच छान वाटतं। त्यानंतर नंदिनी इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की त्या दीपकने मला मारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सगळेच पुरावे दीपकच्या विरोधात असल्यामुळे पोलीस आता तिथून निघून जातात। तर आता दुसऱ्या दिवशी पुन्हा नंदिनीला आनंद निवासला जायचं असतं, पण मात्र घरातील कोणीही तिला जाऊ देत नाही। तर आई म्हणते की तू आता बाहेर कुठेही जायचं नाही। त्यावर नंदिनी मानिनी आईला म्हणते की खूप कामं पेंडिंग पडलेत, मला आनंद निवासला जायलाच पाहिजे। तेवढ्यातच आता जेव्हा तिथे रेडी होऊन येतो आणि म्हणतो की आजपासून मी नंदिनीचा बॉडीगार्ड, नंदिनीला मी सुखरूपपणे आनंद निवासला घेऊन जाणार आणि सुखरूपपणे परत घरीसुद्धा घेऊन येणार असं वचन तो आता आईला देतो। तर आता काव्या सगळं काही ऐकते आणि तिला आठवतं की जीवाने सुद्धा काही महिन्यांपूर्वी आपल्याला हेच वचन दिलं होतं। तर प्रेक्षकांनो, जीवाने नंदिनीचा बायको म्हणून स्वीकार केला आहे, पण मात्र दुसरीकडे काव्याला अजूनही असंच वाटतं की ती जीवाला स्वतःचा बनवू शकेल। तर काव्याचे हे विचार योग्य आहेत का की तिने पार्थला नवरा म्हणून स्वीकारावं? कमेंट बॉक्समध्ये कळवा।